आपली मुलं बिघडणार तर नाही ना? प्रत्येक पालकाला पडणारा प्रश्न आणि त्याचे उत्तर. घाबरू नका, पण सावध राहा. आपली संतान बिघडू नये यासाठी काही उपाय आज आपण जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. आजच्या काळात मुलांना चांगले संस्कार देणं आणि त्यांच्या चुकीच्या मार्गावरून त्यांना दूर ठेवणं हे पालकांसाठी खरं तर सर्वात मोठं आव्हान बनलं आहे. आपण मुलांना आनंदी ठेवण्याच्या प्रयत्नात कधी कधी त्यांच्या स्वभावात नकळतपणे चुकीच्या सवयी निर्माण करतो. हे आपल्यालाही जाणवत नाही. मुलं आपल्या शब्दांपेक्षा आपल्या वर्तणुकीवर, वागणुकीवर जास्त शिकतात. त्यामुळे घरातील प्रत्येक कृती त्यांच्या मनावर थेट परिणामही करते. आज सोशल मीडिया, मोबाईल आणि बाहेरचं वातावरण मुलांना खूप वेगाने प्रभावित करतं. त्यामुळे पालकांनी अधिक जागृत राहणं हे अत्यंत गरजेचं आहे. आपल्या मुलांचं भविष्य फक्त शाळेवर नाही तर घरातील वातावरण, पालकांचे वागणे आणि त्यांच्या दिलेल्या संस्कारांवर देखील जास्त उभं असतं. प्रत्येक पालकाची इच्छा असते की त्यांचं मूल चांगलं, समजूतदार आणि जबाबदार बनावं. पण ते घडण्यासाठी काही गोष्टी अत्यंत काळजीपूर्वक पाळाव्याही लागतात. आणि म्हणूनच आज आपण अशा काही गोष्टी जाणून घेणार आहोत ज्या गोष्टींमुळे मुलांना आपण नक्कीच चुकीच्या सवयींपासून आणि वाईट मार्गापासून नक्कीच दूर ठेवू शकतो. सर्वप्रथम, मुलांच्या प्रत्येक मागणीला लगेच हो म्हणू नका. आज अनेक असे पालक मुलांच्या प्रत्येक छोट्या मोठ्या मागण्या या ताबडतोब पूर्ण करतात आणि त्यांना वाटतं की यामुळे मुलं खुश राहतील. पण सतत मिळणाऱ्या सोयींमुळे मुलांमध्ये हक्काची भावना निर्माण होते आणि ते कृतज्ञता व संयम शिकतही नाहीत. त्यांना समजवा की प्रत्येक गोष्ट मिळण्याचं एक कारण, एक वेळ आणि एक मेहनत असते. हे समजल्यावर मुलांमध्ये धीर, संयम आणि समजूतदारपणा वाढतो. थोडं थांबायला आणि थोडं वाट पाहायला शिकलेली मुलं पुढे मोठ्या गोष्टी अधिक शांतपणे हाताळतात. जेव्हा मुलांना कळतं की सर्व काही लगेच मिळत नाही, तेव्हा त्यांची स्वभावातील चिडचिड कमी होते आणि वागणुकीत स्थैर्य येतं. हीच छोटी सवय पुढे जाऊन त्यांना समजूतदार, संयमी आणि संतुलित देखील बनवतात. दुसरं म्हणजे मुलं चूक केली तर त्यांचा बचाव करू नका. मुलं चूक करतात तेव्हा बरेच पालक लगेच त्यांचं संरक्षण करतात. पण यामुळे मुलांच्या मनात चुकीचा संदेश जातो की चूक केली तरी चालते आणि त्याला परिणाम भोगावे लागत नाही. मुलांना समजवा की प्रत्येक कृतीची काही ना काही जबाबदारी असते आणि चूक मान्य करणं ही कमजोरी नाही तर खऱ्या ताकदीची निशाणी आहे. प्रेमाने समजवा, पण चुकीचं वागणं योग्य नाही हे त्यांना स्पष्ट जाणवलं पाहिजे. जेव्हा मुलं आपल्या चुकांची जबाबदारी घ्यायला शिकतात तेव्हा त्यांची विचारशक्ती, समज आणि निर्णय क्षमता अधिक मजबूत होते. अशा मुलांना पुढे आयुष्यात काय योग्य, काय अयोग्य याचा स्पष्ट फरक समजतो. सतत बचाव केल्याने मुलं बिनधास्त बनतात. योग्य मार्गदर्शनाने ते सजग, जबाबदार. म्हणून तर चूक झाली तर शिक्षा नाही, पण योग्य शिकवण देणं देखील आवश्यक आहे. तिसरं म्हणजे प्रत्येक गोष्टीला हो म्हणू नका. म्हणणंही तितकंच महत्वाचं आहे. प्रत्येक पालक मुलांना रडू नये, नाराज होऊ नये म्हणून प्रत्येक मागणीला हो म्हणतात, पण हे त्यांच्या स्वभावासाठी सर्वात हानिकारक ठरू शकतं. मुलांना कळलंच नाही की नाही हे आयुष्याचे एक भाग आहे. ते हळूहळू हट्टी, स्वार्थी आणि अनियंत्रित बनतात. नाही म्हणणं म्हणजे प्रेम कमी नाही, तर त्यांना योग्य सीमा आणि शिस्त शिकवणं आहे. मुलांना कधी काय योग्य आहे आणि कधी काय नको हे स्पष्टपणे सांगितलं तर त्यांच्यात आत्मनियंत्रण आणि समजूतदारपणा वाढतो. सर्व इच्छा पूर्ण न झाल्यावरही शांत राहणं, स्वीकार करणं आणि परिस्थिती समजून घेणं ही महत्वाची जीवनशैली आहे. अशा मुलांचं भविष्य अधिक स्थिर, संतुलित आणि मजबूत होतं, कारण वास्तव जगण्याची कला ते शिकतात. म्हणून मुलांना प्रेम द्या, पण योग्य मर्यादाही शिकवा. मुलांवर जास्त अपेक्षांचं ओझंही टाकू नका. मुलांवर कधीही जास्त अपेक्षांचं ओझं टाकू नका, कारण सतत हे कर, ते कर, हेच करायचंय म्हणत सतत राहिलात तर मुलं स्वतःचं अस्तित्व हरवून बसतात आणि त्याला स्वतःच्या क्षमतांवर देखील शंका वाटू लागते. प्रत्येक मूल हे वेगळं असतं. त्यांची गती, त्यांची आवड, त्यांची ताकद वेगळी असते. म्हणून त्याला इतरांशी तुलना करू नका. जर मूल जेव्हा स्वतःच्या मनाने आणि उत्साहाने काही शिकत असेल तेव्हा आयुष्यभर ते टिकतं, पण जबरदस्तीने शिकवलेले काही दिवसानंतर हे फिकही पडतं. त्यामुळे मुलांच्या छोट्या छोट्या यशाचं कौतुक करा, त्याचे प्रयत्न पहा, त्याला वाटू द्या की तो जसा आहे तसा चांगला आहे. अशी सकारात्मक भावना त्याला आत्मविश्वासाने बनवते आणि भविष्यात मोठ्या अडचणींना तोंड देण्याची ताकद देखील देते. मुलांना तुमच्या रागापेक्षा तुमच्या समजुतीची जास्तच गरज असते. मुलांनी काही चूक केली की लगेच रागावू नका, कारण रागामुळे त्यांचं मन बंद होतं आणि ते सत्य लपवायला शिकतात. मुलाला समजून घेणं म्हणजे त्याच्या जागेवर उभं राहून त्याच्या भावनांचा विचार करणं आणि हे केल्यावरच ते मन मोकळं करून आपल्या चुका या मान्य करतात. मुलं चुका करतात कारण ते शिकत असतात, वाढत असतात आणि जग समजून घेत असतात. त्यामुळे चूक ही त्यांच्यासाठी शिक्षा नाही तर शिकण्याची संधी असते.
जर तुम्ही शांतपणे समजावलं तर मूल तुमच्यावर विश्वास ठेवतं आणि तुम्हाला सेफ प्लेस मानतं, जिथं तो काहीही बोलू शकतो. रागाने तुम्ही त्याला घाबरवू शकता, पण प्रेमाने आणि संयमाने तुम्ही त्याला घडवूही शकता. आणि हेच खऱ्या पालकत्वाचं मोठं यश असतं. मुलांना मोबाईल पासून देखील दूर ठेवा, कारण खऱ्या जगाशी जोडून ठेवणं हेही गरजेचे आहे. मुलांना शांत ठेवण्यासाठी सतत मोबाईल देऊ नका, कारण त्या स्क्रीनमध्ये ते हरवायला शिकतात आणि वास्तवातील अनुभवांपासून दूर जातात. मोबाईलमध्ये दिसणारी रंगीत दुनिया आकर्षक असते, पण ती त्यांच्या मेंदूला, विकासाला, लक्ष केंद्रित करण्याच्या क्षमतेला आणि सर्जनशीलतेला कमी करते. जेव्हा मूल बाहेर खेळतं, लोकांशी बोलतं, नवे अनुभव घेतं, तेव्हा त्याची विचारशक्ती, निर्णय क्षमता आणि आत्मविश्वास हा नैसर्गिकरित्या वाढतो. म्हणून रोज थोडा वेळ कुटुंबासोबत बोलण्याचा, खेळण्याचा किंवा काहीतरी नवीन शिकण्याचा नियम ठेवा. मुलांना निसर्ग, मैत्री, खेळ, कुटुंब आणि माणुसकीच्या गोष्टी दाखवा, कारण हे अनुभव त्यांना आयुष्यभर मजबूत बनवतात. मोबाईल न दिल्याने ते रडतील, हट्ट करतील, पण थोड्या दिवसांनी ते तुम्हाला धन्यवादही देतील कदाचित. बालपण वाचवणं हे आपल्या पालकत्वाचं कर्तव्य आहे. मुलांना पैशाची किंमतही कष्टाने किंवा कष्टाचं महत्त्वही शिकवा. मुलांच्या मागे लागून त्यांना हवं ते सगळं देऊ नका, कारण सहज मिळालेल्या वस्तूंची किंमत त्यांना कधीच समजत नाही. पैशामागचा कष्टाचा घाम, त्यातलं गणित आणि त्याची मर्यादा हे मुलांना लहानपणापासून शिकवलं तर ते भविष्यात जबाबदार बनतात. जेव्हा मुलं त्यांच्या गरज आणि इच्छा यात फरक ओळखायला शिकतात, तेव्हा ते खर्च करताना विचार करतात आणि आयुष्यात चुकीचे निर्णय कमी घेतात. घरातील छोट्या जबाबदाऱ्या त्यांना द्या, जसं की वस्तू नीट ठेवणे, घर आवरणे, पाणी वाचवणे, लाईट बंद करणे. यामुळे त्यांना कष्टाचं आणि शिस्तीचं मूल्यही समजतं. मुलांना शिकवा की पैसा हा महत्त्वाचा आहे, पण त्याहून अधिक महत्त्वाचे संस्कार आणि वागणूकही आहे. कारण पैसा हरवला तर मिळतो, पण वाईट सवयींमुळे आयुष्याचं नुकसानही होतं. योग्य वेळी योग्य शिकवण दिली तर मूल मोठं झाल्यावर स्वतःच्या पायावर उभं राहील आणि तुम्हालाही अभिमान वाटेल. मुलांशी रोज किमान 10 मिनिटं तरी मनापासून बोला. मुलांना महागड्या वस्तूंपेक्षा जास्त आपला वेळ हवा असतो, लक्ष आणि प्रेम हवं असतं, कारण त्यांच्या छोट्या छोट्या भावना, भीती, उत्सुकता आणि प्रश्न हे रोज बदलत असतात. जर तुम्ही त्यांच्याशी बोललात नाही तर ते आपली मनाची दारं बंद करतात आणि नंतर मोठे झाल्यावर ते काही सांगायलाही तयार राहत नाहीत. रोज 10 मिनिटं का होईना, पण शांतपणे बसा आणि त्यांना ऐका. ते शाळेबद्दल, मित्रांबद्दल, शिक्षकांबद्दल, त्यांच्या आवडीनिवडींबद्दल काहीही सांगतील. जेव्हा तुम्ही त्यांना ऐकता तेव्हा त्यांना वाटतं की आई बाबा माझे आहेत, मला समजतात, आणि ही भावना त्यांचा आत्मविश्वास खूप मजबूत करते. बोलल्यामुळे पालक आणि मुलांमधील अंतरही कमी होतात आणि मुलं चुकीच्या सवयींपासून, चुकीच्या मित्रांपासून आणि चुकीच्या निर्णयांपासून नक्कीच लांब राहतात. मुलं तुमच्याशी खुली राहण्यासाठी तुम्हालाच पहिलं पाऊल उचलणं गरजेचं आहे आणि ही छोटी सवय त्यांच्या संपूर्ण आयुष्याला सुंदर दिशाही देते. मुलांना अपयशाची भीती बाळगू देऊ नका. त्यांना प्रयत्नांची किंमत शिकवा. मुलांना काहीतरी केलं आणि ते जमलं नाही म्हणून त्यांना दोष देऊ नका, कारण अपयश ही शिकण्याची सर्वात पहिली आणि महत्त्वाची पायरी असते. जर मुलाला अपयश आल्यावर तुम्हीच त्याला कमीपणा दाखवला तर पुढच्या वेळी तो प्रयत्नही करायला घाबरेल. त्याला सांगा की हरलं म्हणजे संपलं नाही, हरल्यानंतर उभं राहणं हेच तर खरं महत्त्वाचं आहे. मुलांना चुका करण्याची मोकळीक द्या, कारण चुका झाल्या तरच ते नवीन मार्ग शोधतात आणि त्यांची क्षमता वाढते. जेव्हा तुम्ही म्हणता हरकत नाही, पुन्हा कर, मी आहे ना, तेव्हा मुलांच्या मनात जबरदस्त आत्मविश्वास निर्माण होतो. अपयशाकडे शिक्षा म्हणून नाही तर पायरी म्हणून पाहायला ते शिकतात. तर ते भविष्यात मोठ्या मोठ्या संघर्षांना हसत तोंड देतील. अशी शिकवण त्यांना मजबूत आणि धैर्यवान आणि आयुष्यातील प्रत्येक परीक्षेला तयार बनवते. मुलांना सहानुभूती आणि इतरांच्या भावनांची कदरही करायला शिकवा. मुलांच्या वागणुकीत सौम्यता, दयाळूपणा आणि समजूतदारपणा यायलाच हवा, आणि हे तेव्हाच येतं जेव्हा आपण त्यांना इतरांच्या भावना समजून घेणं शिकवतो. मुलांना सांगा की त्यांच्या प्रत्येक शब्दाने, कृतीने समोरच्या व्यक्तीच्या मनावर परिणाम होतो. जेव्हा तो कोणाला दुखावतो, चिडवतो किंवा वाईट वागतो, तेव्हा त्या व्यक्तीला काय वाटते हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. त्याला शिकवा की एखाद्या मित्राला पडल्यावर उठवणं, कोणाचं सामान उचलायला मदत करणं किंवा घरी आजी आजोबांची विचारपूस करणं ही छोटी छोटी गोष्टी कृतीच त्याला मोठं मन देते. सहानुभूती शिकवणारी मुलं वाईट संगतीतून दूर राहतात, स्वतःलाही वाईट गोष्टींपासून टाळतात. हळूहळू नम्रता, जबाबदारी आणि माणुसकी वाढते. ते समाजात चांगले आणि संवेदनशील व्यक्ती म्हणून उभे राहतात. मुलांना कामाची जबाबदारी द्या, सर्व काही त्यांच्या जागी करू द्या. मुलं लहान असतात, अनेक पालक त्यांच्या जागी सर्व कामं करून टाकतात. कपडे आवरणे, बॅग भरून देणे, सगळं तयार करून देतात. पण अशा सवयींमुळे मुलांच्या हातात जबाबदारी येतच नाही, उलट ते अवलंबून बनतात.
मुलांना त्याच्या वयाला योग्य अशी छोटी छोटी कामं द्या. आपली खेळणी आवरणं, बॅग स्वतः भरून ठेवणं, पाणी भरून ठेवणं, अभ्यासाची तयारी करणं. जेव्हा मुलं स्वतः काहीतरी करतात तेव्हा त्यांच्यात एक आत्मविश्वास वाढतो आणि त्यांना आपली जबाबदारी कशी पेलायची हे शिकायला मिळतं. नुसती सोय करून देणाऱ्या पालकांच्या मुलांमध्ये मेहनत करण्याची इच्छा क्षमता कमी होते, पण जबाबदारी दिल्यावर मुलं अधिक शिस्तबद्ध आणि स्वावलंबीही बनतात, मेहनती बनतात. त्यामुळे मुलांना सोपे मार्ग नका, त्यांना काम शिकवा, कारण काम शिकलेली मुलं आयुष्यभर कधीच हार मानत नाही. मुलांसोबत संवादही ठेवा, त्यांना दाबून ठेवू नका. आजच्या काळात अनेक मुलं मनातले बोलतच नाही, कारण त्यांना वाटतं की आई बाबा रागावतील, ऐकून घेणार नाहीत किंवा त्यांच्यावरच दोष ठेवतील. म्हणून मुलांशी रोज 2-4 मिनिटं, 10 मिनिटं का होईना पण मनापासून बोला. त्यांना विचारत राहा की त्यांचा दिवस कसा गेला, त्यांना कोणत्या गोष्टीचा त्रास देतात, कोणत्या गोष्टी आवडतात. जेव्हा मुलं जाणतात की माझे आई बाबा माझं ऐकतात, तेव्हा ते चुकीच्या गोष्टींपासून स्वतःला दूर राहतात आणि छोट्या छोट्या समस्याही तुमच्यासोबत खुलेपणाने मांडतात. आदेश देण्यापेक्षा संवाद नेहमी मजबूत, निर्माण आणि शांत होतो. जर तुम्ही मुलांना फक्त हे करू नको, ते करू नको असं सांगत राहिलात तर ते मनाने दूर जातील. पण जेव्हा तुम्ही त्यांच्या भावना समजून घेता तेव्हा ते तुम्हाला त्यांच्या सुरक्षित ठिकाणासारखे बनतात. संवादानेच मुलं तुमची समजूतदार, तर्कशुद्ध आणि भावनिकदृष्ट्या मजबूत बनतात. पालकत्व म्हणजे फक्त मुलांना मोठं करणं नाही, तर त्यांना चांगला माणूस बनवणं आहे. आपण दिलेले संस्कार आणि दाखवलेला आदर्श हा आपल्या दिलेल्या वेळेचा, आयुष्याचा पाया ठरतो आणि आपल्या मुलांना दिशा, योग्य मूल्य, कारण तीच तुमची संपत्ती आहे. कारण की आपली मुलं ही आपली संपत्ती आहे. आपली मुलं जशी आपण घडवणार आहोत हीच आपल्याला देवाने दिलेली एक देणगी असेल. आपल्या संस्कारांची देण ही आपल्या मुलांमध्ये रुजवा. मित्र आणि मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? एक पालक म्हणून मी या गोष्टी दररोज फेस करते. मलाही अनेक गोष्टींमध्ये बदल करून मुलांमध्ये चांगलं व्यक्तिमत्व घडवण्यासाठी मी देखील रोजच प्रयत्न करत असते. तुम्ही देखील या व्हिडिओ मार्फत काही अशा गोष्टी नक्कीच जाणून घेतल्या असतील की आपण नक्की मुलांच्या बाबतीत कोणते उपाय करायला हवे, जेणेकरून आपली मुलं बिघडू नयेत. उद्या एक चांगलं कर्तव्यदक्ष नागरिक बनण्यासाठी त्यांना आपण तयार करू शकतो. काही भीती जी मनामध्ये, प्रत्येक पालकाच्या मनामध्ये असते की आपला मुलगा बिघडणार तर नाही ना, ही भीती काढू नका, पण सावध व्हा. वेळीच अशा गोष्टींना त्यांच्यापासून दूर करा आणि योग्य ते उपाय वापरून, योग्य ते संभाषणाने आपल्या मुलांना आपण नक्कीच घडू शकतो. मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. थॉट्स या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा अशा सकारात्मक विचारांना घेऊन, नातेसंबंधांना घेऊन, सामाजिक वेगवेगळ्या विषयांवर आपण नेहमीच भेटूया पुन्हा अशा नवीन एखाद्या विषयाला घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.